क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कोंडाईबारी घाटात 2 भीषण अपघात, केमिकल टँकर व ट्राला पलटी, मोठी दुर्घटना टळली। कोंडाईबारी घाटातील राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी 2 भीषण अपघात घडले। सुदैवाने दोन्ही अपघातात मोठी जीवितहानी टळली। वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। पहिला अपघात केमिकल टँकर पलटी। दर्ग्याजवळील घाटात विसरवाडीहून दहिवेलकडे जात असलेली MH18 CE 2129 क्रमांकाची इको कार गतिरोधक ओलांडत असताना मागून भरधाव वेगात येणाऱ्या केमिकलने भरलेल्या टँकरने GJ06 AZ 8623 या कारला जोरदार धडक दिली। या धडकेमुळे इको कार चालक राकेश शिवाजी पाटील राहणार सौंदाणे तालुका जिल्हा धुळे याच्या इको कार वाहन मागील भाग पूर्णपणे नुकसानग्रस्त झाला। धडकेनंतर टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर रस्त्याच्या कडेला पलटी झाला। सुदैवाने टँकरमधील केमिकल गळाले नाही, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली। अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र टँकर चालक घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। दुसरा अपघात ट्राला रस्त्यात पलटी। त्यानंतर काही अंतरावरच आणखी एक अपघात झाला। GJ36V8433 क्रमांकाचा ट्राला ज्याचे प्रेशर लीक झाल्याने नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याच्या मधोमध पलटी झाले। हा ट्राला महाराष्ट्रातील आलापल्ली येथून गांधीधाम गुजरात येथे जात होता। या अपघातात चालक कुमार मंगल सुमन आणि त्याच्यासोबत असलेला एक जण गंभीर जखमी झाला। त्याला तातडीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। दोन्ही अपघातांमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। पोलीस उपनिरीक्षक सुशांत वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग वाहतूक सुरक्षा पथकातील फुलसिंग पाडवी, अरुण कोडी, मुकेश हिरे, स्वप्नील पगारे यांनी घटनास्थळी धाव घेतली, वाहतूक सुरळीत केली आणि मदतकार्य केले। दोन्ही अपघातांची नोंद विसरवाडी पोलीस ठाण्यात करण्यात येत असून सध्या महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे। सागर मिटकर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला